नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना। तर आजच्या आमच्या दिवसाची सुरुवात अशी छान झाली आणि नेहमीप्रमाणे सँडी आमच्या मागे मागे आला। तर आज आम्ही सोलर ड्रायरकडे चक्करला आलो होतो। मग मोठ्याने लॉक वगैरे खोलला आणि आम्ही मध्ये आलो। तर हे आहे आमचं सोलर ड्रायर आणि सोलर ड्रायरकडे आल्या आल्या मोठ्याला फक्त एकच आठवतं की जे आपण भाज्या लावलेल्या आहेत तर त्या कशा उगल्या की नाही। तर मग मोठी आधी हे डांगर बघायला आली। तर त्यानंतर मग मी आता तुम्हाला आमचं सोलर ड्रायर दाखवते। तर या आहे सोलर ड्रायरच्या रूम, जिथे आम्ही भाजी ते वाळत घालतो कापून। तर ह्या 4 रूम सेम आहे आणि एक फॅन रूम आहे ती वेगळी फक्त। तर यात ज्या ओले भाज्या असते जसं की टोमॅटो ते तर आधी त्या ह्या फॅनवर सुकवून घेतले जातात आणि नंतर मग ते त्या रूममध्ये शिफ्ट केले जातात। आणि आता ते खूप दिवसापासून बंद असल्यामुळे इथे जास्त पसार आहे, पण जेव्हा ते प्रोसेस चालू होईल तेव्हा ते आवरून घेऊ आम्ही। तर मग आता मोठे इकडं डांगर बघायला आली होती, तिला एक पिकलेलं डांगर पण सापडलं तर तिने लगेच ते तोडलं। त्यानंतर आम्ही खूपशे झाडं लावली इथे, फळांचे, फुलांचे, याचे भाजीपाला वगैरे सर्व लावलेले। तर मग आम्ही बघितला त्याची ग्रोथ वगैरे चांगली होती का नाही। मग हे आहे बाहेरून आमचं सोलर ड्रायर कसं दिसतं, एकदम छान आहे दिसतं। तर आज गुंडू डायरेक्ट वरती आला, तो कधीच एवढी हिंमत करत नाही वरती येण्याची, पण तो आज आला। त्यानंतर मग मम्मीने आज जसं सोलर ड्रायरमध्ये मुगाच्या शेंगा वाळत घातल्या आणि हे कोणती भाजी मला पण माहीत नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला।